प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ख्रिसमस स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत चॉकलेट मफिन्स. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे 1 वाटी मैदा घेतला आहे मी. आज मैद्याचे करणार आहोत आपण. तर फुल भरून घेतलेले आहे 1 वाटी. अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, पाव वाटी चोको पावडर. इथे मी चॉकलेटचे पीसेस करून घेतलेले आहेत. चॉकलेट मफिन्स आहे म्हणून छोटे मोठे दोन्ही. आणि चॉकलेट चिप्स पण टाकणार आहोत. आणि कलरसाठी मी कॅरमल पण घेतलेला आहे. पाव वाटीपेक्षा कमी आहे. 2 टेबलस्पून. 1 टेबलस्पून व्हिनेगर घेतलेला आहे. व्हॅनिला इसेन्स आपण घालणार आहोत. त्यानंतर 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा आणि 1 चिमूटभर मीठ. तीन चमचे बटर घेतले मी. घरचं बटर आहे हे. थोडंसं आपण गरम करून घेणार आहोत. अर्धी वाटी रिफाईंड ऑइल घेतले मी सनफ्लावरचं. आणि गरज लागेल तसं आपण दुधाचा वापर करणार आहोत. पाऊण वाटी दूध आहे हे. आता सर्वात आधी आपल्याला मफिन्ससाठी असा ट्रे मिळतो, त्याची तयारी करून घ्यायची. तर त्यासाठी इथे मी कागदी कप वापरणार आहे. कागदी कपाचा वापर करणार आहे. आणि अशा प्रकारचे सुद्धा ॲल्युमिनियमचे मिळतात मोल्ड्स, कप मोल्ड्स. याचा पण मी वापर करणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं. ही तयारी आधीच करून ठेवायची. आता फक्त याला लावलं तरी चालेल, पण मी खाली पण लावते, कारण मग हा कागदी कप व्यवस्थित सेट होतो आणि आपण जेव्हा बॅटर भरतो ना तेव्हा तो हलत नाही. त्यासाठी हे बघा अशा प्रकारे. म्हणून मी खाली पण ऑइलिंग करून घेते, ग्रेसिंग, म्हणजे ते व्यवस्थित चिटकून राहतं. आणि आपण जेव्हा बॅटर भरतो त्यावेळेस तो कप हलत नाही, कागदी कप. आणि याला सुद्धा आपण तसंच करून घेणार आहोत. हे बघा असं ठेवून द्यायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं. हे बघा. आता याला तुम्ही ऑइलिंग करा. म्हणजे ही मी असं करत असते, ही पद्धत दाखवते मी तुम्हाला. म्हणजे आपण बॅटर टाकतो तेव्हा सेट झालेलं असतं ते. हे बघा अशा प्रकारे. आता सुरुवात करूया. आता हे बघा बटर मी मेल्ट करून घेतलं आहे. सर्वात आधी आपण बटर टाकून घेऊया. त्यानंतर यातच तेल टाकूया. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. तर यातच साखर टाकू. व्हॅनिला इसेन्स टाकते मी, अर्धा टेबलस्पून. आता थोडं थोडं मैदा टाकून घेऊया. दूध टाकते.
मिल्क पावडर, दूध, मिल्क पावडर ऑप्शनल आहे, टाकली नाही तरीही चालेल, पण छान चव येते आणि केक छान बनतो. कॅरेमल, कलरसाठी टाकले आहे मी, चॉकलेटचा कलर यावा म्हणून. कोको पावडर, एक छोटासा पाऊच मी कॉफीचा टाकते, नेसकॉफी. साहित्यामध्ये राहिलं असेल बहुतेक, हे बघा. आणखी थोडं पातळ करावं लागेल. पाऊण कप दूधमधलं एवढं बाकी आहे आपलं. आता यात थोडंसं चोको चिप्स टाकते मी, आणि आपण वरून पण लावणार आहोत. हे बघा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ. आता यावर थोडंसं दूध टाकून घेऊया. एकाच दिशेने फिरवायचं. आता आपण हे तयार केलेल्या मोल्डमध्ये भरून घेऊया. हे बघा, असं तयार करून घेतलं मी 3. आता यात आपल्याला मिश्रण ओतायचे. अशी एक पळी घ्यायची, खूप जास्त पण भरायचं नाही. एक एक तुकडा टाकते मी चॉकलेटचा. त्यावर पुन्हा थोडंसं बॅटर टाकायचं. आता यावर आपल्याला चोको चिप्स टाकून घ्यायच्या. चॉकलेटचे मफिन्स आहे म्हणून जास्त चॉकलेट्स आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आता आपल्याला हे ओव्हनमध्ये करायचे, आणि कढईतले पण मी दाखवते. 180 डिग्रीला 10 मिनटं ठेवायचे, आणि जोपर्यंत 10 मिनटं ठेवून बघायचं, झाले नसेल तर पुन्हा लावायचं 5-1 मिनटाचं. थोडंसं टॅप करून घ्यायचं. जोपर्यंत आपली स्टिक क्लीन येत नाही तोपर्यंत बेक करून घ्यायची. आता 180 डिग्रीला 10 मिनटं मी ठेवून देते. आता हे पण मोल्ड भरून दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे हे आपण कढईत करून दाखवते मी तुम्हाला. कढई मी प्रीहीट करायला ठेवली आहे.
तर यावर पण आपल्याला चोको चिप्स टाकायचे. आता हे कढईमध्ये ठेवून देऊ. हे बघा, कढई प्रीहीट झालेली आहे. यावर जेवढे बसतील तेवढे मफिन्स आपण ठेवणार आहोत. काहींवर मी अशी चोकोची शेव पण टाकून घेतली आहे. बघूया. आठ केक्स बसलेत. हे पण आपण 10 मिनटं ठेवणार आहोत बेकिंगसाठी. हे बघा, आता ओव्हनमधले झालेत. अजून कढईतले होत आहेत. तोपर्यंत हे बघूया. हे बघा, अशी स्टिक टाकून बघायची. हे बघा, एकदम क्लीन येते. हे बघा, मस्त झालेत. आता आपण कढईतले पण बघूया. 5-1 मिनटं लागतील अजून. कढईतले बघूयात आपण. हे बघा, एकदम क्लीन येत आहे. हे पण आपले झालेले आहे. पण कढईतले करायला मला तब्बल 25 मिनटं लागलेली आहेत. एकदम मंद गॅसवर मी करून घेतलेत. आता मी थंड झाल्यावर कट करून दाखवते. हे बघा, कढईमधले पण आपले थंड झालेत. आता मस्त बेक झालेले आहेत. हे बघा, हा पण छान दिसतो. चॉकलेटची शेव टाकून बघितली होती मी. आणि इझी निघतात. हे बघा, इझी निघतात. हे बघा, काहीच वेळ लागत नाही काढायला. आता मी हे सर्व काढून घेते आणि तुम्हाला कट पण करून दाखवते. चला, सर्व आपले मफिन्स तयार आहेत. बघू शकता, मस्त छान झालेले आहे. दोन्ही पण, ओव्हनमधले पण आणि कढईमधले पण. आता मी तुम्हाला कट करून दाखवते, काढून पण दाखवते. हे बघा, अतिशय छान झालेली आहे. कलर पण आलेला आहे. बघा, हे बघा, स्पॉन्जी झालेला आहे एकदम मफिन्स. हा पण दाखवते. बघू शकता तुम्ही, अगदी जाळीदार झालेले आहेत. मस्त झालेले आहेत. फराळाच्या डिशमध्ये पण तुम्ही असा 1-1 पीस ठेवला ना तरी फराळाची डिशची शोभा वाढवतो हो मफिन्स. तर हे प्रमाण घेऊन बघा तुम्ही आणि करून बघा. ही रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि जर फेसबुकवर असाल तर फॉलो करा. धन्यवाद.